फकीरा कादंबरी भाग 5. एवढी ईर्ष्या असेल आणि जर तू माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता. त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं. तो आज 10 वर्ष ती जोगणी आणण्याची शिकस्त करीत होता, परंतु त्याला अपयशच आलं होतं. त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता काढला होता. जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता. जीवावर उदार होऊन शंकरराव, पंत, सावळा, भैरू रामोशी, तायन्या महार यांनी बापूला निष्प्रभ केलं होतं. जोगणी परत आणण्यासाठी बापून काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. सर्व खटपटी करूनही त्याला यश आलं नव्हतं. 6 माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळं शिगावकरांचा हियाच मोडला होता. कोणीही जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढण्याची भाषा काढीत नव्हता. मग एकटा बापू काय करणार? सरकारी अधिकारी, परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापानं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्या बाहेरचं होतं. त्यासाठी गावाची मदत व्हायला हवी होती, पण नेमकं तेच होत नव्हतं. परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढत होता. गावातील लेटकी पोरं त्याच्या कह्यात आली होती. त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यानं त्यांना अंकित करून घेतलं होतं. दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होतं. इब्रती खातर मरावं असं अनेकांना वाटत होतं, पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता. बाजीबा आता थकला होता. चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्यात उरली नव्हती. दुःखी अंतकरणानं तो त्या रंडक्या जोग्याकडे पाहत होता, परंतु जोगणीबद्दल एकही शब्द कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तर तो घासच नव्हता. कोणीही जोगणी आणण्याची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता, कारण जोगणी म्हटलं की त्यांच्या डोळ्यापुढं भैरू रामोशी आणि सावळा मांग कुऱ्हाडी घेऊन नाचत. त्यामुळं मनातले विचार मनातच राहत. आपण जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी भैऱ्याला देईल, मग तो यम येऊन आपला वाटोळं करील असं सर्वांना वाटे. ही भीती आता थोडीशी बोथट होत होती. खोताभोवती तरुण मंडळी उघड उघड जोगणी परत आणण्याची चढाईची भाषा करीत होती. त्यामुळे कैकांना धीर आला होता. आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली होती. ती म्हणजे बापू खोतानं आपली मुलगी शंकरराव पाटलांच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती. ती सोयरीक जोडण्यासाठी त्यानं 14,000 रुपये हुंडा दिला होता, आणि तोही पुढला सगळा विचार करूनच, कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबांकडे ती पाटीलकी येणार होती. आज तो काम करीत नसला तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता, आणि तो सासऱ्यांच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता. त्याच्या आडून कितीतरी गोष्टी बापू खोताला साधता येणाऱ्या होत्या. हे सर्व लक्षात घेऊन तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करीत होता. सोप्यात तरणी पोरं जमली होती. कैक म्हातारे खांबाला टेकून बसले होते. बाजीबा चोफाळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता. बापू बोलत होता, मला मरायची भीती नाही. माझं काळीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे, पण मी एकटा काय करू? मला बळ असून त्याचा उपयोग नाही, पाठबळ हवं. एकटा कधीही जाऊन मी कटून मेलो असतो, पण आता मी निश्चित सांगतो की आमची जोगणी परत आली पाहिजे. मग काय करूया? बोला. गजा माळ्याचा गलूमाळी नाक फुगून म्हणाला, आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली. तो म्हणाला, गलू,
तुझ्या बापानं फेक भाला म्हणताच आपला भाला फेकून त्या मांगाला खसकन टिपला. तसा वीर मला हवाय. मग मी तयार आहे. बापाच्या करणीचा पवाडा ऐकून गलू पुलकित होऊन म्हणाला आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला, हो हो, म्या गजूची जखम बघितली होती. टाळूत मारलेली तलवार त्याच्या नाकापुतूर खाली उतरली होती. हे ऐकून बापू चरकला. कुंभाराला गप्प करून तो म्हणाला, झालं गेलं त्याच्या संग. आता आजचं बोला. माझी 50 माणसं बाहेरची येणार आहेत इथं सोप्यात. ही 50 एक भरतील आणि 5-50 गावातून काढूया. देऊया दंगल उडवून. ज्ञानूसुतार जोरात म्हणाला, हो, दंगल झाली पाहिजे. खोत म्हणाला, आता ताणून धरण्यात अर्थ नाही. शेंडी तुटो का पारंबी तुटो, जे होईल ते होईल. उघड हाणामारी करायची का? एकानं शंकेच्या प्रश्नात प्रश्न केला. उघड हाणामारी करायची का? एकानं शंकेच्या सुरात प्रश्न केला. नाही, माझा जावई आहे त्या गावात. तिथं माझी बाहेरची मंडळी मुक्काम करून बसली आहेत. त्यापैकी काही मांगांची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबांबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तीच महत्वाचं काम करतील. आपण थोड्या अंतरावर असायचं, पांगून वावरायचं. नि दंगल झाली की जोगणीचा पिच्छा करणाऱ्याचे पाय तोडीत गावाकडे सटकायचं. बरं, बहिऱ्या रामोशाचं काय करायचं? दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापू खोत म्हणाला, हो, बहिऱ्या आणि सावळ्या हे दोघे जिथं असतील तिथं आपली 8 माणसं असणार. नि दंगलीत प्रथम हे 2 मुडदे खाली पडते. मग जमलं. सोप्यात एकच आवाज घुमला. जणू भैरू आणि सावळा यांचे खरोखर मुडदे पडले असा त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरचं ओझं हलकं झालं. खलबत्त झालं. सर्व लोक उठून कामाला लागले. निरनिराळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागले. एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापून तयारी केली. घोंगड्यांच्या भाळीत हत्यार घेऊन शिगावचे लोक तयार झाले. सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली. काही जाऊन पोहोचले. काही पांगून बसले. कोणी भैऱ्याला शोधू लागलं. कोणी सावळ्याचा चेहरा निरखू लागले. ते सारे जण गर्दीत मिसळून गेले. आकाश धुतल्या तांदळासारखं झालं होतं. सूर्याचा झोक पश्चिमेला निघाला होता. त्याच्या किरणातील प्रखरता किंचित थंड झाली होती. मनाला आल्हाद देणारा वारा वाहत होता. गावातील लिंबाची झाडं भरभरत होती आणि झुकांड्या खात होती. पेरणीची वाट पाहत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकीत होत्या. दौलतीच्या घराजवळची चिंच डुलत होती. जोगणी निघायची वेळ जवळ आली होती. काल धुतलेली कापडं घालून दौलती राधा गावात गेली होती. गाव माणसांनी गजबजला होता. 12 बलुती धावपळ करीत होती. शंकररावानं आपल्या घोड्याला साज घालून नटवला होता. रेशमी अबदा घालून वर जीन घातलं होतं आणि त्या जिनाला तलवार खुटवून स्वारी वर बसली होती. पाटलाचा घोडा सारखा उसळत होता. जत्रेकरी गर्दी करून त्या घोड्याला पाहत होते. रिवाजाप्रमाणे मांगाची तलवार वाजत गाजत निघाली. मुरा, बळी, किसना, घमांडी, ईश्वरा, भिवा, साधू, चिंचणीकर पिराजी, साजोरकर निळाजी, घोंचीकर बळी हे मातब्बर मांग त्यात दिसत होते. त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचावून धरल्या होत्या. कैक भाले, कुऱ्हाडी लखलखत निघाल्या. हलगी कडाडू लागली. एकदम सारी जत्रा म्हणाली आली मांगांची तलवार. फकीरानं गाभऱ्यावर जुन्या गाभऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात देवाऱ्यातली ते तलवार घेऊन तो निघाला. इतक्यात बोलावणं आलं. ताबडतोब फकीरा गाभऱ्यावर बसला आणि सरसर त्या गाडी मार्गानं पंतांच्या वाड्याकडं वावटळीप्रमाणे निघाला. मार्गात दबा धरून गलू माळी बसला होता.
त्यानं त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि बाजूच्या एका जत्रेकऱ्याला विचारलं, ह्यो कोण? ह्यो फकीरा, त्यानं उत्तर दिलं. फकीरा पंताच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघे चिंतातूर होऊन बसले होते. त्यांचे चेहरे पाहताच फकीराला शंका आली. काहीतरी नक्कीच घडलं आहे. त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाही. तो खाली उतरून आत गेला. फकीरा आल्याचं कळताच पंत बाहेर आले तेव्हा तेही चिंतातूर दिसले. गंभीर स्वरात पंत म्हणाले, फकीरा, आज घात होणार आहे. शिगावचे लोक गावात शिरले आहेत. कोण म्हणतात? सावळा आणि भैरू. फकीराच्या कपाळावर आठीव म्हटली. तो सावळाला म्हणाला, मग आधीच नाही सांगायचं का? परस्पर बंदोबस्त केला असता. हे ऐकून सावळा म्हणाला, पंतांच्या कानावर घातल्याखेरीज कसा? हो, भैरू म्हणाला, नाहीतर अंगलट यायची भानगड. काही असो, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले, आधी काय आणि नंतर काय, जी खबर मिळाली ती महत्वाची. आम्ही सावध झालो. बेसावध असतो तर घात झाला असता. आता कडक नजर ठेवा. सावळा, भैरू, तुम्ही जुनी माणसं, पोरांना लढाई शिकवा. पंत एकदम थांबले. त्यांनी फकीराला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत निहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले, ही तलवार रानोजीची. हो, एवढंच फकीरानं होकारार्थी मान डोलावली. पंत म्हणाले, फकीरा, एवढे शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले. त्यांनी वळून सनदी शिपायाला हुकुमी आवाजात सांगितलं, नाथा, मी शंकररावांना बोलावलं आहे म्हणून सांग. तातडीने जा. नाथा पळतच गेला आणि पंत आवाज चढवून बोलू लागले, फकीरा, बापू खोतानं आमच्या हद्दीत शिरून रानोजीचं शिर मारला आहे. जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील तर त्याला आपल्या शिवेपार जाऊ देऊ नको. तुझ्या हातातील त्या तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे. हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही. उगीच त्याचे डोळे पाण्यानं भरले. उरातील हिंमत उचलून ती डोळ्यात तुरळू लागली. उरातील हिंमत उसळून ती डोळ्यात तुरळू लागली आणि सावळा म्हणाला, खोत शिव बाहेर गेला तर मी सर्गाला जाईन. जावा, झटून प्रयत्न करा, थांबू नका. मी जोगण्या काढायला निघतोय. फकीरा, सावळा, भैरू वाड्याबाहेर पडले आणि शंकरराव आले. त्यांना पंत म्हणाले, पाटील, गावात काय घडामोडी होत आहेत? बरं झालं तुम्ही बोलावलं. पाटील म्हणाला, या वर्षी गावात काहीतरी घडणार असं वाटतंय. बुजार चेहरे केलेली माणसं बोळाबोळात उजळू लागली आहेत आणि रावसाहेबांच्या वाड्यात अगदी नवी माणसं दिसू लागली आहेत. म्हणजे खोतानं आमच्या खाली कोठार पुरून ठेवलं असून ते पेटणार आहे. पंत म्हणाले, पेटू द्या. 10 वर्ष झाली जीवाला अटण लागली आहे. पाटील चिडून बोलू लागला, एकदाचा शेवट होऊ दे. आजच लागणार आहे शेवट. पंत मध्येच म्हणाले, खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली की फकीराची पाठ राखा. मी जोगणी काढतो. जा तुम्ही. असं म्हणून पंत थांबले. पाटील काहीच बोलला नाही, परंतु दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच भावना तरळली. पाटलानं एकदम पंताला मिठी मारली आणि पंतांच्या हातांनी शंकररावाला विळखा घातला. पाटील उद्गारला, आता जगलो तरच भेट. सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला. शिंग वाजलं आणि जोगणी निघाली. एकच नाद उठला. आकाशाला गचके बसू लागले. धनगरी ढोलानं घरावर कौलं नाचू लागली. ढबव ढंबव ढंबव. ताशा आणि मांग हलगी यांना माणसाचे शब्द मुके केले. हत्यारांच्या सावलीत जोगणी वाटचाल करू लागली. महाराच्या थळाजवळ दौलती, राही आणि राधा ही जोगणीची वाट पाहत उभी होती. ती त्यांची दरवर्षीचीच जागा होती.
जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीरानं साधूला जवळ बोलवून म्हटलं, तू माझ्या मागं आस, माझ्यावर मागणं येणाऱ्याचा मुर्दा पाड, मुराला इकडं बोलव. असं म्हणून त्यानं वळून पाहिलं. शंकरराव पाटील जवळून घोडा आवडीत चालला होता. मी आहे अशी डोळ्यानं खून त्यानं केली. मुरा आला. तो फकीराला आता दाजी म्हणत होता. त्यानं विचारलं, काय दाजी? वाईचा जपून, दगा होणार आहे. गबऱ्यावरून चालता चालता फकीरा वाकून म्हणाला, बरोबरीच्या गाड्यांच्या माना सांभाळा आणि जोगणीवर चाल करील त्याची झपाट्यात मान उतरा. चिंचणीकर, साजूरकर नि धोंचीकर यासनी म्हणावं, हटू नका, जा. मुरा गेला. बळीला सांगितलं. एकमेकांनी एकमेकांना खबर दिली. बळी गरकन फिरून फकीराजवळ येऊन टाचा वर करून म्हणाला, दाजी, शिगावची किती माणसं असतील? हे ऐकून फकीरा चिडक्या सुरात म्हणाला, किती बी असू दे, 100, 200, 1000 पुढे येणाऱ्यांचं खांडोळ करा. जा, रामूशास्त्री सांगा. खबर सर्वत्र पोहोचली. किंचित चोरटी हालचाल झाली. रामूशांनी खांद्यावरच्या घोंगडी रिकाम्या माणसाजवळ देऊन ते सरळ झाले. जोगणीजवळ असलेली पोरं नाहीशी झाली. ज्या बाजूला मोकळीक असेल त्या बाजूला फकीराचा गबऱ्या वळत होता आणि जिकडे फकीरा जाई तिकडे साधू जात होता. त्या दोघांच्या पिछाडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवित होता. पुढं भैरू निसावळा, शिवाय पंतांचा घोडा होता. वातावरण तापलं. झटपट क्षणोक्षणी जवळ येऊ लागली. फकीराची पापणी हालेनाशी झाली. जोगणी थळात आली. दौलतीनं नमस्कार करून मिशीला स्पर्श केला. राहीबाईच्या डोळ्यापुढं राणूजी उभा राहिला. राधाबाईनं फकीरा साधूची मनातल्या मनात दृष्ट काढली. जोगणी पुढं सरकली. नौकी माणसं लगट करू लागली. हत्यारं जिबा चाटू लागली. जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाडी मार्गानं मांगांच्या चिंच खालून सरळ आपला घोडा फेकीत बापूखोत पुढे आला. जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाडी मार्गानं मांगांच्या चिंच खालून सरळ आपला घोडा फेकीत बापूखोत पुढे आला. त्याबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेलं. नजरा चढल्या. पहाऱ्यांची पकड सैल झाली आणि जोगणी भोवती एकच मुरकुंड पडली. लगेच रामोशी परत फिरले. मांग उलटले. तलवारी चालू झाल्या. माणसं तुटून पडू लागली. सावळा, मुरा, बळी, निळू, भिवा, ईश्वरा रक्तबंबाळ झाले. भैरू डोळे झाकून कुऱ्हाड चालू केली, परंतु फकीरा चाकचा हल्ला नाही. भैरूनं डोळे झाकून कुऱ्हाड चालू केली, परंतु फकीरा जागचा हल्ला नाही. तो खोतावर घारीसारखी नजर ठेवून होता. दंगल शिगेला पोचली. कोणीतरी ओरडलं. जोगणी गेली. एक इसम गर्दीतून बाजूला निघाला आणि तो धावत बापू खोताकडे वळला. फकीरानं गबऱ्याला हळूच टाच मारली. फकीराने जागा सोडताच साधूही धावला. शंकरराव डोकं शांत ठेवून पाहत होता. फकीरा काय करणार याच त्याला कोडं पडलं होतं. गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगणीची वाटी खोताच्या हवाले केली आणि खोतानं आपला घोडा उलट फिरवला आणि फकीराचा गबऱ्या भरभरला. जोगणी जवळची दंगल मांग रामोशांनी थंड पाडली आणि ते पाहू लागले. तेव्हा फकीरा बापू खोताच्या मागे जाऊन बिलगला होता. सलग काळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यासमोर ती 2 कारवानी घोडी पळत होती. अखेर जोगणी गेली म्हणून सर्वांनी निश्वास कोंडून टाकले. पळत पळत फकीरानं आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हातानं डावीकडे वार करणं त्याला कठीण करून टाकलं. तरी चिडक्या खोतानं तलवार उगारली. त्या तलवारीवरचं लक्ष ठेवून धावणाऱ्या फकीरानं मोठी सकट ती तलवार उडवली आणि लगेच गबऱ्याला टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला. हातासह हत्यार गमावलेला खोत क्षणात गांगारला. त्यानं पटकन घोड्यावरून अंगच टाकलं आणि गबऱ्यापुढं झुकांडला. परंतु दुसऱ्या क्षणी गरकन फिरून तो उलटला. तो तसाच भर वेगात खोताच्या अंगावरून पुढे गेला. खोत टापाखाली तुडवून पुन्हा गबऱ्याला उलट वळवून फकीरा परतला. गडबडीनं उठून खोत केविलवाना चेहरा करून म्हणाला, मला मारू नको, ही घे जोगणी. फकीराचा धीरच झाला नाही.
माणसाला ठार मारणं सोपं नसतं. त्यानं वाटी घेऊन बापूला ताकीद दिली, ठीक, ती तलवार तिथंच पडू दे. तो घोडा नी जीव घेऊन पळ. परत इकडे बघू नको. इथं फकीरा नावाचं मरण गबऱ्यावर बसून फिरत असतं. बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातील दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धावत आले. पंतांनी गर्दीत शिरून विचारलं, फकीरा, काय झालं? फकीरानं ती मोठी सकट तुटून पडलेली तलवार दाखवली आणि जोगणी पुढे ठेवली. सर्वांनी एकाच गर्जना केली आणि सारी घोंगडी गगनात उडाली. पंत गालात हसत म्हणाले, तू त्याचं डोकं का मारलं नाहीस? ते त्याचं डोसकच आहे. खोताच्या तलवारीकडे बोट करून फकीरा उतरला आणि पंतांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. बापाचं नाव राखलंस. हा काटा काढून माझा जीव मोकळा केलास. शंकररावानं फकीराला मिठी मारीत म्हटलं आणि फकीरा ओरडला, जोगणी खोताकडे कुणी दिली? सातारच्या दुलामांगानं. सातारच्या दुलामांगानं, मुरा म्हणाला. कुठाय तो? चावडीत. चला, पंत म्हणाले, जोगणी पुढे चालू द्या. खोताच्या हाताची मूठ आणि तलवार चावडीवर रवाना करून पाटलानं पुन्हा जोगण्या चालू केल्या. पांगापांग झालेली माणसं पुन्हा आली. दौलती, राहीबाई, राधा यांनी फकीराला मिठ्या मारल्या. राधानं फकीराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याच्या कपाळाकडे पाहिलं. तोच तिला त्या दिवसाची आठवण झाली. लहानपणी फकीरा व साधू बापाला नैवेद्य दाखवायला गेले होते. तेव्हा पाया पडताना त्यांच्या कपाळाला माती लागली होती. ती माती पुसून निघेल असं वाटून तिनं हात आवरला होता आणि स्वतःचेच आसू पुसले होते. लोकांनी जखमा बांधून जोगण्या फिरवल्या. जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले. तिथं दुलारी मांगाला बांधून सावळा आणि भैरू पहारा करीत बसले होते. रात्री त्याची चौकशी झाली. त्यानं डोकं मारण्याच्या भीतीनं सर्व हकीकत सांगून टाकली. दुलारी हा साताऱ्यात सरकारी नोकरीत होता. तो गुन्हेगारांच्या खबरी पोलिसांना देऊन बऱ्याच हुद्द्याला चढला होता. साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची व खोताची भेट करून दिली होती. पुढे त्या दोघांची मैत्री होऊन मित्राच्या मदतीला तो आज आला होता. इथं तो रावसाहेबांच्या वाड्यात 2 दिवस पाटील म्हणूनच राहत होता. त्यानंच गावात दंगल करायचे सर्व डावपेच रावसाहेबांच्या वाड्यात बसून आखले होते आणि ते रावसाहेबांना देखील माहीत होतं. ही सारी हकीकत ऐकून पंतांचं आणि शंकररावांचं डोकं सुन्न झालं. रावसाहेब खोताला सामील आहे हे कळताच साप आपल्या उशीखाली आहे असं शंकररावांना वाटलं. परंतु त्या संकटाची तोंड ओळख झाल्यानं त्याला आनंदही झाला. दुलारी सरकारी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्याला पंतांनी ताकीद दिली, तू सरकारी चाकर असून ह्या झगड्यात पडू नये. तो पडला सरकारी नोकर म्हणून तुला आम्ही एक वेळ क्षमा करून सोडत आहोत. तू आत्ताच्या आत्ता निघून जा. पण मला मांग रामोशी जाऊ देणार नाही ती. दुलारी रडत म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुझ्या बरोबर माणूस देऊ. असं म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं, भैरू याला शिगावला पोचव. आणि भैरू आपणाला पोचवणार हे ऐकून दुलारी अधिकच रडू लागला. तो म्हणाला, शो मला शिगाऐवजी सरकारला पोचवीत. हेही जोगणी प्रकरण भलतंच दणाणलं. हे जोगणी प्रकरण ही भलतंच दणाणलं. जत्रेला आलेली हजारो माणसं जाताना फकीराची तारीफ करीत परतली होती. फुलातील मधमाशांनी पळवावा तशी माणसांनी फकीराची कीर्ती गावोगाव पोहोचवली. जो तो म्हणू लागला, फकीरा जबर माणूस. त्यानं खोताला चित केलं. मोठी सकट तलवार मारून त्या विंचवांची नागीच मारली. खोत निकामी केला.
फकीराच्या त्या दिवशीच्या वर्तनावर गाव बेहद खुश झाला. फकीराच्या त्या दिवशीच्या वर्तनावर गाव बेहद खुश झाला. फकीरानं आपल्या पराक्रमाला घोडदौडीनं प्रारंभ केला. दौलती, राही, राधा यांच्यापेक्षाही सावळा आणि भैरू यांना आनंद झाला. ते आपल्या जखमा विसरले. कर्तबगार माणसांची कीर्ती दिगंतरात जाते. ती ऐकून इतरांना क्षणभर आश्चर्य वाटतं. पण त्या कीर्तीच्या पाठीशी असलेला त्याग आणि झीज याकडे त्यांचं लक्ष नसतं. सकाळी सावळा बेळगावला निघाला. जाताना तो प्रथम फकीराकडे आला. त्यानं फकीराला मिठी मारली. त्याचे डोळे भरून आले आणि तो मोठ्यानं हसू लागला. त्याचं ते हसणं पाहून फकीरा गोंधळून गेला. दौलती, राही, राधा, साधू यांना नवल वाटलं. काय हसतोस का? फकीरानं विचारलं. आणि सावळा म्हणाला, मला जुनी याद आली. तुम्ही लष्कर बघायला गेला आणि मी दौलो आबांबरोबर भांडलो, त्याची मला आज याद आली. असं म्हणून तो पुन्हा गंभीर झाला. त्यानं भुवया चढवल्या, नाक फेंदारलं आणि तो म्हणाला, काल नाव गाजवलंस. माझ्या मनाजोगं झालं. शेणातला किडा शेणात राहत नाही. आता कवा येणार? फकीरानं विचारलं. ते मी कसं सांगू? सावळा लाचार स्वरात म्हणाला, जरी एखादा खून केला असता तरी बरं झालं असतं. काळं पाणी भोगून आलो असतो. पण हे काळ्या पाण्या परास वंगाळ कायदा माझ्या मागं लागलाय. काय खटपट नाही का होणार? फकीरा बोलला. कोण करणार? सावळा चिडला आणि म्हणाला, आम्ही मुक्की माणसं, त्यात कानफाटी. आमचं कानावर कोण घेणार? पंतासनी नाही का सांगायचं? पंतासनी नाही का सांगायचं? काय सांगू? त्यासनी नाही का दिसत? बरं, मी बोलतोय एकदा. बोल, करा काहीतरी. सावळा दुखावल्यासारखा बोलू लागला. 8-9 वर्ष काढली, लय वंगाळ काढली. वतनदार असून वनवासी झालोय. आता तो बोलता बोलता थांबला. त्याचा गळा दाटून आला आणि फकीरा म्हणाला, आता काय? आता गाव सोडू नये असं वाटतंय. हे ऐकून फकीरा खिन्न झाला. त्याच्या काळजाला चिमटा बसला. तो हुकुमी आवाजात म्हणाला, तू आता जा. मी गप्प बसणार नाही. ने पंतासने बी बसू देणार नाही. हो हो, सावळा एकदम हसरा चेहरा करीत म्हणाला, मला परमुलखात मरू देऊ नका. माझी हाडं इथं माझ्या पांढरीत पडावी. माझ्या मड्याला साऱ्यांचा हात लागावं. मी तिकडं कुत्र्याच्या मोतीनं मरू नये असं मला वाटतं. फकीराच्या वर मी बाण बसला. तो संतापून म्हणाला, मग तू जाऊच नगर. येऊ दे. नगर मध्येच सावळा म्हणाला, मला गावानं जायला सांगितलंय म्हणून मी गेलो. गावाच्या मनाविरुद्ध वागून कसं चाललं? बरं मग जा तर. फकीराला त्याचं म्हणणं पटलं. सावळा निघून गेला आणि म्या तिकडं कुत्र्याच्या मोतीनं मरू नये असं मला वाटतं. या सावळ्याच्या बोलानं फकीराच्या हृदयात डोम पेटला. त्याचं मन उद्विग्न झालं. सावळासाठी काय करावं याचा तो विचार करू लागला. तो चिंचेला टेकून कितीतरी उशीर उभा राहिला. सूर्य हळूहळू वर आला. त्याची कोवळी किरणं चिंचेच्या पानावर बसून झोके घेऊ लागली. हिरव्या निवडुंगावर पिवळा सोनेरी प्रकाश उधळला गेला. गावाची गुरं गावंदरीला गेली. गावाची गुरं गावंदरीला आली. माणसं कार्यक्षम झाली. विष्णुपंत मळ्याकडे निघाले. त्यांच्या घोड्याचा टापा ऐकून फकीरा भानावर आला. पंतांचा घोडा चिंचेखाली येऊन थांबला. एवढ्याशा पोरासाठी पंतांना घोडा थांबवला याचं मांगवाड्याला आश्चर्य वाटलं. आपल्या त्या प्रचंड घोड्याच्या पाठीवर झोके घेत रोखून पाहत पंत म्हणाले, फकीरा काय झालं? काय नाही आबा. फकीरा हसला. नाही कसं? तुझा चेहराच सांगतोय. आबा, सावळा नाना गेला. कुठं? बेळगावला? हो, बेळगावला. मग तुझं काय म्हणणं आहे? का गेला? हे ऐकून पंतांना पेच पडला. थोडा विचार करून ते म्हणाले,
त्याला गुन्हेगार म्हणून सरकारनं हद्दपार केला आहे. त्यानं काय गुन्हा केला? काहीच नाही. तसा सरकारकडे मुळीच पुरावा देखील नाही. मग हे कोण विचारणार सरकारला? आलं लक्षात. विचारलं पाहिजे आणि मीच ते विचारीन. तू जा घरात. पंतांचं घोडं थडाड करून उडालं आणि धावत निघालं. फकीरा घराकडे वळला. दौलती दारात उभा होता. राधा बाहेर आली. मांग जमली. दौलती म्हणाला, काय विचारलंस पंतासनी? सावळू नानाबद्दल. मग काय म्हणलं ते? सरकारला विचारणार आहे ती. हे ऐकून मांगांची काळज डोंगरा एवढी झाली. आता आपले दिवस सुखाचे येणार. जर पंत सातारला गेले, भांडले, तर हा कायदा भोथट होईल आणि आपल्या मागची लांडगेतोड संपेल. दुःखी मिळू आणि सुखी खाऊ. आपल्या घरात, आपल्या पंढरीत पसाभर का होईना, आपल्या या जमिनीत जिथं जन्मलो तिथंच आपली हाडं पडतील आणि तसंच व्हावं, असं म्हणत माग घरोघर गेले. आणि 15 दिवसानंतर पंत साताऱ्याला रवाना झाले.